आज माझ्या घरी हळदी कुंकू आहे. सगळ्या बायका जमल्या आहेत. हसत बोलत एकमेकींना भेटत आहेत. मी हळदी कुंकू लावताना कोण वेगळी आहे हे कधीच ठरवत नाही. सगळ्यांना तोच मान तोच सन्मान देते. पण आपल्या समाजामध्ये वर्षानुवर्ष एक गोष्ट चालत आली आहे. पती गेल्यानंतर स्त्रीला हळूहळू बाजूला केलं जातं. सण असतात पण तिच्यासाठी नसतात. बाबा गेल्यानंतर आईच्या कपाळावरचं हळदी कुंकू कधीच उतरवलं गेलं नाही. आणि त्या दिवसापासून माझी आजीच पहिली होती जिनं दरवेळी हळदी कुंकू आईच्या कपाळावर लावलं. ती परंपरा तिने सुरू केली. कोणती घोषणा नाही, कोणतं भाषण नाही, फक्त रोजचं ते एक छोटंसं कृतीहून आईला सांगितलं गेलं, तू वेगळी नाहीस. आज मीही तेच करते. माझ्या आईला, माझ्या सासूला हळदी कुंकू लावते. कारण पती असो व नसो, त्यांचा सन्मान बदलत नाही. विधवा असणं म्हणजे कमी होणं नाही, आपणच तिला कमी करतो. ज्या प्रेमाने, ज्या मानाने ती काल जगली, त्याच मानाने तिला आजही जगू द्या. तिच्या वेदनेवर अजून नियम लादू नका. कारण हळदी कुंकू फक्त कपाळावर नसतं, ते सन्मानाचं, आपुलकीचं, माणुसकीचं चिन्ह असतं. ते आठवण करून देतं ती अजूनही पूर्ण आहे.